एक्सरसाइज F कंप्लीट झाला होता. आज GH करायचा आहे आणि I पण मला करायचा आहे लवकरात लवकर, कारण म्हणजे वी विल कंप्लीट विथ दिस चॅप्टर आणि नेक्स्ट वेनसडेला आपली टेस्ट आहे. हां, मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. सो आय होप एव्हरीबडी नोज दिस. सो चला आता फर्स्ट क्वेश्चन जो आहे करा बरं सॉल्व. बाय द मेथड ऑफ सबस्टिट्यूशनच करा. फर्स्ट ट्राय करा, नाही जमलं तर मी आन्सर दाखवणारच आहे. फर्स्ट हाच आहे ना, a प्लस बी मायनस 2c एक्स स्क्वेअर प्लस 2a मायनस बी मायनस सी इंटू एक्स प्लस सी प्लस ए मायनस 2b इक्वल टू 0. सो हे c प्लस ए मायनस 2b हे आपलं कॉन्स्टंट जाणार c. करेक्ट. चला प्रज्ञा, कसं करणार हे? बाय द वे ऑफ सबस्टिट्यूशन. सो त्यांनी जस्ट सबस्टिट्यूट केलं. आधी x इज इक्वल टू 1 सबस्टिट्यूट केलं, त्यावेळेला LHS इक्वल टू RHS आलं नाही. सो दॅट इज नॉट गोइंग टू बी अवर सोल्युशन. सो नेक्स्ट ऑप्शन x इज इक्वल टू -1. आता तुम्ही जर इथे ऑब्झर्व केलात, -1 जेव्हा x ची व्हॅल्यू होईल तेव्हा ह्या सगळ्याच्या व्हॅल्यूज चेंज होणार आहेत, बरोबर ना? कारण -1नी जेव्हा आपण ह्या एंटायर ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो, प्लस 2aचं -2a होतं, -bचं +b होतं, -cचं +c होतं, जे त्यांनी इथे केलं आहे. सो हे ऑटोमॅटिकली कट झालं, +b + c +b - b +c - c. सो इन द एंड तुम्ही जर बघितलं की LHS इक्वल टू RHS येईलच. सो इथे +2c झाला -2c प्लस 2b - 2b प्लस 2a - 2a हे सगळं कट होऊन आन्सर इज गोइंग टू बी 0. दॅट मीन्स LHS इज इक्वल टू RHS. So x is equal to -1, that is B option is the correct option for the first sum. So directly with option ni हेच solve करा. Put the values of x is equal to -1 and solve. तुझे टोटल किती आहेत ह्या एक्सरसाइज मध्ये सम्स? 10 आहेत का 12 आहेत? 10. ओके. सो 5 पर्यंत कर. गो अहेड सॉल्विंग आणि मग तू चेक करू शकतोस. झालं फर्स्ट? कसं आहे, मेथड ऑफ सबस्टिट्यूशन वापरूनच सॉल्व करा. असं जेव्हा डिफिकल्ट असतात, डिफिकल्ट म्हणजे मग ते b² - 4ac इट विल बिकम व्हेरी कॉम्प्लेक्स. इझी वे मध्ये सॉल्व करायचं, कारण आपल्याला लेस अमाऊंट ऑफ टाइम मध्ये मॅक्सिमम अचीव करायचं. ॲक्च्युली हा मी एक्सरसाइज आधी तुम्हाला होमवर्कला द्यायचा विचार केला होता, पण म्हटलं सगळंच आपण सॉल्व करूया, काही ठेवायला नको. ओके. फर्स्ट थोडंसं फास्ट वे मध्ये आपण करणार आहोत. आता इथे अल्फा आणि अल्फा + 4 आर द 2 रूट्स दॅट आर गिवन टू अस सेकंड सम मध्ये. सो अल्फा + बीटा म्हणजे अल्फा + अल्फा + 4 इज -b/a. सो अल्फाची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. सो 4/2. सो अल्फाची व्हॅल्यू 2 येणार. सो अल्फाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून तुम्हाला अल्फा + 4ची व्हॅल्यू पण फाइंड आउट करता येईल. सो अल्फा मल्टिप्लाइड बाय अल्फा + 4 इज इक्वल टू m. सो अल्फाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. 2 × 2 + 4 sum of the roots is equal to -b/a. सो हे दोन रूट्स दिलेत, एक दिलाय अल्फा, दुसरा दिलाय अल्फा + 4. सो सम ऑफ द रूट्स इज इक्वल टू -b/a म्हणून ते सबस्टिट्यूट केलं. सो इन दिस वे दे फाउंड आउट द व्हॅल्यू ऑफ अल्फा. हां, आणि मग आपल्याला माहिती आहे प्रोडक्ट ऑफ द रूट्स इज इक्वल टू c/a. सो आपल्या केसमध्ये बीटा काय आहे? अल्फा + 4. सो अल्फा × अल्फा + 4 इज इक्वल टू m. सबस्टिट्यूट करा व्हॅल्यूज टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ m. हाँ कैसे ही करता है. यस, लॉजिकली भी आप सॉल्व कर सकते हो.
म्हणजे 1 exceeds the other by 4. म्हणजे इन्स्टेड ऑफ सॉल्विंग धिस अल्फामध्येच तुम्ही +4 ॲड करायचं वेन्स यू गेट 2. सो 2 प्लस म्हणजे तेच ना 2 + 4 ना, म्हणजे 6 येणार दुसरं. हां करेक्ट. करेक्ट, एमची व्हॅल्यू 12च येणार आहे. सो असं केलं तरी चालेल, असं केलं तरी चालेल. गो बाय द कन्व्हेन्शनल मेथड, म्हणजे आपलं कन्फ्युजन होत नाही. आपल्याला जी मेथड कळते तीच मेथड लिहा. ओके, लॉजिकली त्याला त्याची मेथड कळली आहे, सो दॅट्स फाईन. करेक्ट आहे, पण थिंकिंग इज करेक्ट. ऑनलाईन स्टुडंट्स काही डाऊट असेल तर प्लीज आस्क. Option D, that is 12. 4 + 2 is 6, 6 × 2 is 12, option D. आता next sum, third sum. So again by the method of substitution हे करा, that will be easier. करा बरं ट्राय आणि मला सांगा which is the correct option. Online students, you can also answer whenever I ask questions. Please try to answer. So x ची व्हॅल्यू समजा फर्स्ट ऑप्शन तुम्ही सबस्टिट्यूट केलं, x ची व्हॅल्यू 4p येईल, y ची व्हॅल्यू -3p येईल. हां, सो 7 × ब्रॅकेट 4p + 2p येणार 6p चा स्क्वेअर. सो 36 × 7p² + 5p². चेक करा LHS = RHS येते का. फर्स्टच ऑप्शन त्यांनी ट्राय केलंय. फर्स्ट ह्याला LHS = RHS आलं. आता सेकंड ट्राय करा, x ची व्हॅल्यू -3p घेऊन. करा. ऑप्शन ए आलं ना, करेक्ट. पाणी कोण कोण भरपूर पितं? भरपूर पाणी प्यायचं, व्हेरी इसेन्शियल. मी म्हणाल मॅम हे काय डिस्कस करताय, पण हे गरजेचं आहे, समज आहेत. सो भरपूर पाणी प्या सगळ्यांनी. ओके, सो आय होप हे कळलंय. कायम सबस्टिट्यूट केल्यावर दोन्ही ऑप्शन्स चेक करायची. फक्त फर्स्ट ऑप्शन चेक केलं आणि समजा दुसरं आलं नाही तर दॅट मीन्स दॅट ऑप्शन इज नॉट द करेक्ट ऑप्शन. सो दोन्ही ऑप्शन्स चेक करा. LHS = RHS आलं, दॅट मीन्स यू हॅव गॉट द करेक्ट आन्सर. सो आणि आणखीन एक गोष्ट, सगळे ऑप्शन्स पण चेक करायचे नीट, सो यू कॅन गेट द करेक्ट आयडिया.
आता नेक्स्ट सम, फोर्थ सम अगेन बाय द मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. चला आता फोर्थ समचं मला करेक्ट ऑप्शन तुम्ही सांगणार आहात. प्रज्ञा, मला आन्सर द्यायचं आहे. मागे बघून नाही. पण दोन्ही सॅटिस्फाय होत आहेत ना, बोथ कंडिशन्स. हितेश, ते चेक करा. बाय द मेथड ऑफ सबस्टिट्यूशनच करा हे सॉल्व, दॅट इज इझियर. सो आय थिंक ह्या फ्रायडेला आपलं संपेल. हां, आणि आपल्याला डिस्कस करायचं होतं ते काय झालं त्या बाबतीत, डाऊट्स जे होते तुम्हाला पेपर्समधले. ओके, मग ते फ्रायडेला करूया, आज कोणी आलं नाही आहे म्हणून. कुठे आलेत? म्हणजे आय एम जस्ट वेटिंग फॉर देम की सगळे एकदा गो थ्रू सगळ्यांनी केलं ना की मग प्रत्येकाचा काहीतरी डाऊट्स येतात प्रत्येकाला वेगळे. आणि मी म्हणलं तसं तुम्हाला ना व्हॉट्सॲपवर टाकत जा की हे 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 डिफिकल्ट वाटत आहेत. ओके, जनरलच, म्हणजे मग ते आपण सगळं डिस्कस करतच जाऊ बाय डिफॉल्ट. -12/-3 4 झालं 9+4. डी इज द करेक्ट ऑप्शन. आलं का सगळ्यांना? तू डायरेक्ट डी केलंस मग? बी का आलं तुझं? बी करेक्ट ऑप्शन. ए कसं काय? बघ आता ह्या केसमध्ये एक्सची व्हॅल्यू आपण +p करणार ना फर्स्ट जर ऑप्शन घेतलं तर तुला काय येणार 1/2p + q, बरोबर, लेफ्ट हँड साईडला. आणि राईट हँड साईडला इट विल बी 1/p + 1/p, ते झालं 2/p. हां, पण बी इज द करेक्ट ऑप्शन, कारण बी ची व्हॅल्यू तू सबस्टिट्यूट करून बघ, तुला आन्सर करेक्ट मिळेल. हां, हे बघ इकडे बघ, हे जे आहे 1/2p + q तसं येणार. हां, करेक्ट. सो ते येणार, p सेम डिनॉमिनेटर आहे, सो वरचा न्यूमरेटर ऍड होतो, सो 2/p + 1/q येणार. हां, हां,
कसं होईल, कसं होईल, मी करून दाखवते. मला आता LHS RHS दोन्ही सांगा. I'll just write it down. आणि राईट हँड साईडला ओके, फर्स्ट ऑप्शन है P, Q ना. थांब 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 थांब, असं येणार बरोबर. फर्स्ट ऑप्शन जर आपण ट्राय केला तर, सो राईट हँड साईडला तू जर बघितलंस हे दोन्ही सेम डिनॉमिनेटरवाला आहे. सो मी इथे काय करणार, P तसाच ठेवणार आणि न्यूमरेटर्स ॲड करणार. मग मी तेच सांगायचा प्रयत्न करते. नाही, लॉ ऑफ इंडायसेस आत्ता घे, नाही नाही नाही, हे असंच होणार ना सॉल्व. आलं लक्षात? ते करून दाखवल्यावरच कळतं, म्हणूनच माझ्या लक्षात आलं की हे तुला करून दाखवूनच समजेल. बरोबर ना. आता 1/2p + q कॅन नॉट बी इक्वल टू 2/p + 1/q, पॉसिबलच नाही आहे. सो P होत नाही आहे म्हणजे Q पण होणारच नाही. ओके, सो फर्स्ट ऑप्शन होणारच नाही. आता B ऑप्शन मध्ये काय आहे, -p आणि -q. ओके, सो इफ यू सबस्टिट्यूट 1/x ची व्हॅल्यू -p धरली, सो -p + p विल गेट कट आणि 1/q येईल. आणि राईट हँड साईडला काय येईल, -p + p कट 1/q. मग आलं LHS = RHS. सो हे ऑप्शन करेक्ट आहे. सो तेच त्यांनी इथे दाखवलं आहे. सो डायरेक्टली B इज द करेक्ट ऑप्शन फॉर द 5th वन. कळलं? जाऊया पुढे. समृद्धी कळलं? हो. आता बघा, हे आपल्याला असं दिलं ना, x² + 9x + 18 = 6 - 4x. त्यांनी सगळं लेफ्ट हँड साईडला शिफ्ट केलं. सो हे जे 6 आहे ते झालं -6, हे जे -4x आहे ते झालं +4x. सो आता लाईक टर्म्स एकत्र आणले, x² + 9x + 4 म्हणजे झालं 13x आणि 18 - 6 झालं 12. सो सॉल्व दिस लाईक अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो 12चे असे फॅक्टर्स पाडायचे की मिडल नंबर आपल्याला 13 मिळेल. सो 12 आणि 1. सो x + 1 = 0 म्हणजे x ची व्हॅल्यू -1 आली आणि x + 12 = 0, सो x ची व्हॅल्यू -12 आली. सो फॉर दिस कुठलं ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे? हे सबस्टिट्यूट पेक्षा हे सॉल्व करून पण जास्त इझिली, म्हणजे तुला प्रत्येक हे सबस्टिट्यूट नाही करत बसावं लागत. सी दोन्ही याला आपापले प्लस आणि मायनस आहेत. हे तू डायरेक्टली सॉल्व केलंस तर तुला डायरेक्टली आन्सर मिळेल, तुला प्रत्येक ऑप्शन नाही करावं लागणार. पण काही काही लोकांना वाटेल नाही आम्ही ऑप्शन, पण त्याच्यात वेळ जातो. सो आपण ठरवायचं लुकिंग ॲट द सम ह्याला आपण किती वेळ घालवायचा आहे. हां, सो हे बाय द मेथड ऑफ सॉल्विंग दाखवलं आहे, तुम्ही पण असंच लिहून घ्या, सोपं पडेल.
सो 6th ऑप्शन आहे करेक्ट ऑप्शन. काय सांगितलं 6th करेक्ट ऑप्शन? बी. चला आता पुढे जाऊ. नेक्स्ट 7th वन. 7th वन बाय द मेथड ऑफ सबस्टिट्यूशनच करा, ते जास्त सोपं जाईल. सो फर्स्ट ऑप्शन ते चेक करतायत एक्सची व्हॅल्यू 2 घालून. सो हे असं येणार 4 टू 8, 8 प्लस 10 मायनस 9 म्हणजे 9. So root of 16 is 4, root of 9 is 3. So 4 minus 3 is 1. So LHS equal to RHS आलं. हां, आता सेकंड ऑप्शन आहे -9/2. म्हणजे बेसिकली त्यांनी काय काय कट केलं बघा. जिथे जिथे 2 आहे ते दोन्ही ऑप्शन्स ठेवले, उरलेले 2 ऑप्शन्स कटच होतील. करेक्ट. आता नेक्स्ट ऑप्शन ट्राय करायचं. सो -9/2 जर तुम्ही बघितलं तर -9/2 जेव्हा तुम्ही सबस्टिट्यूट करताय एक्सची व्हॅल्यू, आता बघा बरं काय मिळतंय. यू कॅन सी दॅट. पॉझिटिव्ह 9/2 येतं आन्सर. बघा बरं. -9/2 सबस्टिट्यूट केला इकडे अकॉर्डिंग टू ऑप्शन ए. करेक्ट. सो आन्सर तुम्हाला 1च येईल इकडे पण. हेच पुढे सॉल्व करून दाखवलंय त्यांनी. सो रूट ऑफ 16 मायनस रूट ऑफ 9 येईल, म्हणजेच 4 minus 3 दॅट इज 1. ए ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे. 7th क्वेश्चन नंबर 7चं ए ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. बघा LHS इक्वल टू RHS आलं. सी आलं का? गुड. ओके. आता जर तुम्ही आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचं आपल्याला माहिती आहे की 24 × 3 मल्टिप्लाय करून आपल्याला फॅक्टर्स पाडायचे. 72 आले. 72चे असे फॅक्टर्स पाडायचे की मिडल नंबर -17 मिळाला पाहिजे. ओके. सो त्याचे फॅक्टर्स आलेले 8 × 9. 8 9 जा 72. बाय स्प्लिटिंग द मिडल टर्म सॉल्व करा, जास्त करेक्ट येईल. ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन फॉर द 8th. आणि फॅक्टर्स कसे पाडायचे असा प्रश्न पडला तर त्यांनी इथे करूनही दाखवलंय. हे प्राईम फॅक्टरायझेशन जे आपण शिकलोय त्यांनी फॅक्टर्स पाडायचे, नीट फॅक्टर्स अरेंज करायचे सो दॅट यू कॅन गेट द करेक्ट आन्सर इन द मिडल. म्हणजे स्प्लिट होईल मिडल टर्म करेक्टली. सो दिस इज द मेथड विच आय एम शोइंग. If you are not able to do this method, please try this method at home.
झालं का? Online students, is everything clear? Please let me know. If you have any doubt, feel free to ask me. झालं लिहून की सांगा मला, मग मी आपण नेक्स्ट ह्याला जाऊ. दोन्ही ऑप्शन आहे. ए ऑप्शन तुझं आलं ना. ओके, सो ए ऑप्शन सबस्टिट्यूट केलं तर इफ यू कॅन सी LHS इक्वल टू RHS आलंय. पुढचं वाला येते का नाही? सेम नंबर. अरे ते -1 तर स्क्वेअर होतो म्हणून तो पॉझिटिव्ह 1 होतो म्हणून ते सी चा आन्सर करेक्ट. दोन्ही ऑप्शन्सला टिक करायचं, ए आणि सी बोथ ऑप्शनचा करेक्ट. पण ए पण येत आहे ना. मला सांगा ए ऑप्शन -1,2 आहे का -1,1 आहे? झालंय का? करा बरं. L minus m upon 2 x square plus L plus m upon 2 into x plus m is equal to 0. आधीचं दाखवू झालं ना आधीचं? त्यांनी मेथड ऑफ सबस्टिट्यूशनच करावं लागेल. ट्राय करा चला मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. प्रज्ञा नाही काय? ओके, आता L मायनस m अपॉन 2 इंटू एक्स स्क्वेअर आहे. हां, आधी त्यांनी बघ ए ऑप्शनमध्ये काय दिलंय 1,2m अपॉन L मायनस m. सो 1 सबस्टिट्यूट करून बघा. एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू जर 1 सबस्टिट्यूट करून बघितली तर आपल्याला काय मिळेल ते त्यांनी इथे दाखवलंय. इफ यू कॅन सी ओव्हर हिअर, L मायनस m अपॉन 2 मायनस L प्लस m अपॉन 2 प्लस m अपॉन 1 इज इक्वल टू 0. LCM घ्या म्हणजे तुम्हाला LHS इक्वल टू RHS मिळेल. मेथड ऑफ सबस्टिट्यूशननीच हे सॉल्व करायचे. देयर इज नो अदर वे टू सॉल्व दीज सम्स. मग इथे LHS इक्वल टू RHS मिळालं 1. मग आता दुसरं ऑप्शन सबस्टिट्यूट करून बघितलंय त्यांनी. आता ते दुसरं ऑप्शन करणार आहेत. 1 वाला ऑप्शन आधी दाखवते. प्लीज राईट इट डाऊन. सो L मायनस m मायनस L मायनस m. सो प्लस L मायनस L कट होणार. -2m प्लस 2m इज 0. सो LHS इक्वल टू RHS झालं. हां, आता आपण सेकंड पार्ट सबस्टिट्यूट करून बघू.
सो आता बघा हां, 2m अपॉन l मायनस एमचा स्क्वेअर इकडे घेतलाय. सो 2mचा स्क्वेअर येणार 4m स्क्वेअर आणि l मायनस एम होल ब्रॅकेट स्क्वेअर. सबस्टिट्यूट केलं. ह्या स्टेप्स करा, म्हणजे या स्टेपमध्ये काही डाऊट असेल तर तुम्हाला विचारता येईल मला. प्लीज डू दी स्टेप्स. करा. करा सॉल्व सबस्टिट्यूट करून. प्लेन सबस्टिट्यूट केलं. ए इज द करेक्ट ऑप्शन. आता तुम्हाला काही डाऊट्स असतील तर प्लीज आस्क. सो जी वाला झालं. आता ना टेक्स्टबुक पेज नंबर 2.23 वर ते जरा एक्झाम्पल जरा बघा बरं. वन्स यू फिनिश डुईंग दिस, हे आधी कंप्लीट करा. सो इथे पण दिसतंच आहे आपल्याला, हे प्लस 2m स्क्वेअर मायनस 2m स्क्वेअर 0 मायनस lm प्लस lm 0 म्हणजे LHS इक्वल टू RHS येणार. सो ए इज द करेक्ट ऑप्शन फॉर द 10th वन. हे लिहून घेतलं सगळ्यांनी. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचे वर्ड प्रॉब्लेम्स जे आपण केले होते लास्ट टाइम 10th मध्ये. झालं लिहून मॅम? ओके. आता ह्याच्यातला जो फर्स्ट सॉल्व्ड एक्झाम्पल आहे तो आपण करतोय. डिफरन्स बिटवीन अ नंबर अँड इट्स पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट इज 12. फाइंड द नंबर्स. सो जर नंबर x म्हटला तर पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट त्याचा काय होणार आहे? रूट एक्स. हां, आणि त्याच्यातला डिफरन्स आपल्याला दिला आहे 12. सो x मायनस रूट एक्स इज इक्वल टू 12. हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. बरोबर. फाइंड द नंबर्स सांगितलंय. सो बेसिकली त्यांनी काय केलं? स्क्वेअरिंग बोथ साइड्स. x मायनस रूट एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 12चा स्क्वेअर. किंवा असंही तुम्ही करू शकता. त्यांनी काय केलं हे मी दाखवते जस्ट. x मायनस रूट एक्स इज इक्वल टू 12. ओके. आपल्याला हे क्वाड्रॅटिक मध्ये कन्व्हर्ट करून घ्यायचंय, म्हणून आपण काय करणार? आता कॅन x बी रिटन ॲज रूट एक्सचा होल ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे आपण फॉर्म केलं क्वाड्रॅटिक आणि सॉल्व्ह करणार. आता आपल्याला 12चे फॅक्टर्स असे पाडायचे आहेत की मिडल नंबर -1 मिळेल. सो आपल्याला माहितीच आहेत फॅक्टर्स. काय फॅक्टर्स सांगा बरं 12चे? सो या दोन्हीतनं रूट एक्स कॉमन घेतला तर रूट एक्स इंटू ब्रॅकेट रूट एक्स मायनस 4 प्लस 3 इंटू ब्रॅकेट रूट एक्स मायनस 4 मिळालं. सो बेसिकली आपल्याला काय मिळालं?
रूट एक्स मायनस 4 हे झालं आपलं फर्स्ट, आणि सेकंड ब्रॅकेट इज रूट एक्स प्लस 3. सो आता एक्सच्या व्हॅल्यू कशा काढणार आपण? रूट एक्स इज इक्वल टू 4, देअरफॉर एक्स विल बी इक्वल टू स्क्वेअरिंग बोथ साइड्स, करेक्ट. आणि सेकंड, सो एक्स स्क्वेअर इज 9, नाही एक्स इज इक्वल टू प्लस 9. सो हे दोन व्हॅल्यूज आल्या, करेक्ट. आणि कसं चेक करणार आपलं सम करेक्ट आहे का नाही? ह्या फर्स्ट ह्याच्यात सबस्टिट्यूट करू. इझी. चला आता लेट अस मूव टू द सेकंड सम. अ पीस ऑफ आयर्न रॉड कॉस्ट्स ₹60. इफ द रॉड वॉज 2 meters शॉर्टर and each meter costs ₹1.00 more, then the cost would remain unchanged. What is the length of the rod? So the length of the rod आपण x म्हटलं, तर मला सांगा एका आयर्न रॉड कॉस्ट ₹60. So x will cost how much? 60 upon x. बरोबर. आता लेंथ आपल्याला दिली आहे की ती शॉर्टर आहे 2 मीटर्सनी. सो ओरिजिनल x पेक्षा लेंथ इज शॉर्टर दॅन 2. सो x minus 2 इज लेंथ. सो त्याचं कॉस्ट रिमेन द सेम. सो 60 upon x minus 2 हे त्याची व्हॅल्यू झाली. ओके. आणि अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन असं जेव्हा होतं तेव्हा इफ द रॉड वॉज 2 meters शॉर्टर अँड ईच मीटर कॉस्ट ₹1 मोर, द कॉस्ट वुड रिमेन अनचेंज्ड. म्हणजे 60 upon x minus 2 minus 60 upon x is equal to 1 हे दिलेलं आहे आपल्याला. आणि मग सॉल्व लाईक अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो इथे काय करावं लागेल? एलसीएम घ्यावा लागेल. x into x minus 2 इन द डिनॉमिनेटर. इन द न्यूमरेटर इकडे आपल्याला काय ऍड करावं लागेल? $60x minus 60 plus 60 into 2 that is 120. आणि कायम लक्षात ठेवा जेव्हा लेंथ असते लेंथ कॅन नेव्हर बी नेगेटिव्ह. सो एकच व्हॅल्यू घ्यायची x इज इक्वल टू 12. समजलं? तुम्हाला हवं असेल तर तिथे मॉड्यूलमध्ये शेजारी लिहून घ्या इफ यू वॉन्ट टू. हितेश पुढचं करतोय. h थांब. हां. So question 5, two squares have sides p centimeter and p plus 5 centimeter. The sum of these squares is 625 square meter
then the sides of squares are. So A को fulfill नहीं होगा condition and B भी नहीं हो रहा है. करेक्ट. C में first हो रहा है 15 सेंटीमीटर fulfill करेगा. कि 15 का square 225 होगा and 15 plus 5 220 का 400 होगा. So total 625 हो रहा है. और जो second है उसका 20 सेंटीमीटर वो fulfill नहीं कर रहा. ओके. थांब, बट तुला थांबावं लागेल सगळ्यांच्या बरोबर बिकॉज आय विल डिस्कस इट दॅट टाइम ओनली. आय टेल यू. आलं लक्षात? ओके. आता फर्स्ट सम. The sum of two numbers is 8 and the sum of the squares is 34. So basically just by looking at the numbers तुम्हाला आन्सर यायला पाहिजे. करेक्ट? सो सम ऑफ टू नंबर्स म्हणजे 4 + 4 केलं तर 8 येईल आणि 16 + 16 केलं तर ऑप्शन सी करेक्ट आहे. सो येणार नाही सेकंड. ऑप्शन 3 करेक्ट. सी करेक्ट आहे कारण 5 + 3 is 8. 3 चा स्क्वेअर प्लस 5 चा स्क्वेअर. 5 चा स्क्वेअर इज 25. 3 चा स्क्वेअर इज 9. 25 + 9 is 34. So C is the correct option. हाँ, ये वाला सोपं होतं. Let us move to second one. सेकंड ऑप्शन. The difference of two positive integers is 3 and the sum of the squares is 89. Taking the smaller number as x form a quadratic equation. B correct है. So 5 and 8 या दोन्हीतला डिफरन्स येतो 3 आणि सम ऑफ द स्क्वेअर्स 5 चा स्क्वेअर येतो 25. 8 चा स्क्वेअर येतो 64. 64 + 25 is 89. So B is the correct option for the second one. Third, 5 times of a positive whole number is 3 less than twice the square of the number. So हे दिलं आपल्याला बरोबर. ही कंडिशन इज गिवन टू अस. 5x is equal to 2x - 3. x ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार? सबस्टिट्यूट करा. कशाने? तो MCQ. आणि मग सांगा बरं. 3 into 5 किया 15 and 3 का square is twice less than option A 3. 3 is the correct option. So if you see this particular 5x is equal to 2x² - 3. Solve it like a quadratic. किंवा x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, ते जास्त सोपं आहे. सो 5 × 3 is 15. इथे 2 × 3 चा स्क्वेअर इज 9. 9 × 18. 18 - 3 is again 15. So LHS equal to RHS. समजलं? Area of a rectangular field is 2000 square meter and the perimeter is 180. मग लेंथ x घेतली तर ब्रेड्थ काय येईल? आपल्याला माहिती आहे पेरिमीटरचा फॉर्म्युला इज व्हॉट? 2 × ब्रॅकेट L + B. रेक्टँग्युलर आहे, रेक्टँगल आहे म्हणून. आणि एरिया इज L × B. सो एक x असला हे आपल्याला दिलंय. सो सबस्टिट्यूट करून बघा. ह्या इक्वेशनमध्ये जर सबस्टिट्यूट करून बघितलं, लेट्स से मी बी ऑप्शन सिलेक्ट केलं. 50 + 40 90 आलं. 90 × 2 is 180. दॅट्स द करेक्ट ऑप्शन. कारण फर्स्ट येणार नाही, लेंथ एवढी मोठी येऊच शकत नाही. वन आफ्टर दी अदर म्हणजे 7 आणि 8 हे कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहेत. ऑप्शन बी आहे ना. करेक्ट. प्लस सी आहे. बघूया. फिफ्थचा तुला डाऊट होता ना?
फर्स्ट केलं तेच आलं ना करेक्ट ऑप्शन. नाही, आता p आणि p प्लस 5 आहे आणि सम ऑफ द स्क्वेअर्स इज 625. सो p स्क्वेअर प्लस p प्लस 5 होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 625. मग LHS इक्वल टू RHS आलं हे त्यांनी तिथे प्रूव्ह केलं. सो 15 आणि 20 घेऊनच त्यांनी डिरेक्टली सॉल्व्ह केलं. म्हणजे सी आता एक p आहे आणि दुसरा p प्लस 5 आहे. हां, तर दोन असे नंबर्स की ज्यांचा डिफरन्स 5 आहे असे किती आहेत? सी ऑप्शनमध्येच आहेत. बाकी कशातच डिफरन्स 5 नाही आहे. नाही, हा लॉजिक आहे. कारण त्यांनी सरळ सरळ दिले ना, एक p आहे आणि दुसरा p प्लस 5 आहे. सो एक 15 असेल तर 15 प्लस 5 इज 20. ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. कळलं का मुलींनो? समजलं? 6 बघूया आता. ओके, 6th ही कंडिशन आहे. 50 is divided into 2 parts such that sum of their reciprocals is 1/12. सो एक 50 असेल तर दुसरा विल बी 50 मायनस x. त्या दोन्हीची मल्टिप्लिकेशन आपल्याला 50 मिळणार आहे. मल्टिप्लिकेशन नाही, ॲडिशन. आपल्याला 50 मिळणार. x प्लस 50 मायनस x म्हणजे x विल गेट कट आणि 50च मिळणार आहे. मल्टिप्लिकेशन वी आर टेकिंग द सम. सो हे सॉल्व्ह करा क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये किंवा डायरेक्टली सबस्टिट्यूट करून बघा. समजा फर्स्ट ऑप्शन मी घेतलं. सो 1/24 प्लस 1/24 म्हणजे 2/24 आलं. 2/24 1/12. LHS इक्वल टू RHS. ए ऑप्शन करेक्ट आहे का बघा बरं, का बी आहे? कारण बघा सगळ्यांची ॲडिशन 50 आहे तुम्ही चेक केली तर. सो तसं नाही बघता येणार आपल्याला, हे वाईजच बघावं लागेल. 20 30 ओके. त्यांनी एक क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करून आन्सर्स मिळवली आहेत. इथे काय केलं बघा, इथे आफ्टर दिस त्यांनी LCM घेतला. सो LCM घेतल्यावर प्लस एक्स मायनस एक्स गेट्स कट, क्रॉस मल्टिप्लाय केलं. सो x स्क्वेअर म्हणजे 50x मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 50 इंटू 12 दॅट इज 600 आलं. आणि मग क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करून त्याचे फाइंड आउट केले रूट्स. सो इन दिस वे यू हॅव टू डू इट. सो ह्याचा आन्सर आहे ऑप्शन डी. झालं का सॉल्व्ह करून? शॅल आय मूव्ह टू द नेक्स्ट? पुढच्या ह्याच्यात ना find out LCM, solve, form the quadratic. So x square plus x minus 240 is equal to 0. So 240 चे फॅक्टर 16 आणि 15 आहेत. सो प्लस 16x मायनस 15x. पण पॉझिटिव्ह नंबर यायला पाहिजे ना, नेगेटिव्ह नाही. तो कुठलं करेक्ट ऑप्शन आहे? A is the correct option. For the 7th one, option A is the correct option. आता 8th sum. आता बघा, hypotenuse of a right angle triangle is given to us as 20. The difference between its other two sides is 4. So find out the sides.
सो हायपोटेन्यूज म्हणजे लॉंगेस्ट साईड आपल्याला 20 माहिती आहे, एक साईड x दिली आहे, दुसरी साईड x+4 दिली आहे. यू कॅन यूज पायथागोरस थिअरम. हायपोटेन्यूज स्क्वेअर इज वन साईड स्क्वेअर प्लस अदर साईड स्क्वेअर. तेच त्यांनी केलं आहे. सो हे असं आलं, हे सॉल्व्ह करू शकता तुम्ही टू गेट द आन्सर. मिडल नंबर म्हणजे समजा 2, 5 आणि 6 असतील 3 नंबर्स, तर 5 इज द मीन प्रपोर्शन. सो 5 चा स्क्वेअर इज इक्वल 2 × 6. ओके. सो मीन प्रपोर्शन इज द मिडल नंबर. सो तो जर आपण x धरला, हां, ते दोन नंबर्स कुठले आहेत? So 36 upon x is equal to x upon 9. So x square is 36 into 9. So x will be square root of 36 into 9. 18 येणार. दाखवते. हां, ती झाली फर्स्ट कंडिशन. हां. बरं, याचा आन्सर आलं का आधी सांगा मला. याचं ऑप्शन काय आलं? बी. सॉल्व करायची गरज आहे? येत आहे, समजत आहे? सांग. 12 आहेत ना टोटल सम्स? हे बघा, आता इफ यू सी ओवर हियर, मीन प्रोपोर्शनल 18 आहे. हां, सम ऑफ 2 नंबर्स इज 45. सो हे दोन नंबर्स घेतले, त्यांचं सम येत आहे का 45? येत आहे. पण त्यांची मल्टिप्लिकेशन 18 चा स्क्वेअर येते का? नाही येणार. सो दॅट मीन्स फर्स्ट ऑप्शन करेक्ट नाही आहे. तुम्हाला मीन प्रोपोर्शनलचा अर्थ नाही ना कळला? सम नाही, प्रोडक्ट. इज द मिडिल नंबर का स्क्वेअर. करेक्ट. सो आता बघा, ते दोन नंबर्स कुठले आहेत? मीन प्रोपोर्शनल आपल्याला माहित नाही आहे. सो लेट अस टेक इट ॲट x and this is 9. Okay, so when we say all these three numbers are in proportion, we write it like this. So in this way mean proportional is found out. म्हणजे mean proportionalचा स्क्वेअर should be equal to product of 36 into 9. कळलं? सो कुठला ऑप्शन करेक्ट आहे? Question 9, option C is the correct option. Now let us move to the 10th one. आता बघा, हे आपल्याला असं दिलंय का? चेक करा, रीड करा आधी सम. द साइड्स ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल आर शॉर्टन्ड बाय 12, 13 आणि 14 युनिट्स. आपल्याला माहिती आहे इक्विलॅटरल ट्रायंगल इज ऑलवेज इक्वल साइड्स, सेम साइड्स. आणि अशामुळे अ राईट अँगल ट्रायंगल इज फॉर्म्ड जेव्हा आपण शॉर्टन करतो ऑल 3 लेन्थ्स. आणि मग इथे पायथागोरस थिअरम यूज करून सॉल्व्ह करू शकतो एक्सची व्हॅल्यू. कॅन वी डू दिस? कसं करणार? x - 12 चा स्क्वेअर इज इक्वल टू x - 14 इंटू x - 13 आणि मग सॉल्व्ह करा सबस्टिट्यूट करून.
हे दोन्ही जरा काढून घ्या बरं, हे दोन फिगर्स. ड्रॉ दीज टू फिगर्स. आय विल शो यू व्हॉट इज टू बी डन. आता त्यांनी काय केलंय, ऑप्शन ए ट्राय करून बघितलाय. 17 एक्सची व्हॅल्यू 17 धरली तर 17 मायनस 12 इज 5, 17 मायनस 4 इज 3 आणि 17 मायनस 13 इज 4. 3चा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर इज 5चा स्क्वेअर. हे झालं पायथागोरियन ट्रिपलेट. हां, सो ए इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस. ए ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. पायथागोरस थिअरम समजलं. पण पायथागोरस थिअरम ऍक्च्युअल करत बसायची गरज नाही, तुम्ही डिरेक्टली बघू शकता. सो ए इज द करेक्ट ऑप्शन फॉर द 10th वन. करेक्ट. असं खूप वेगळं येणारच नाही. मी आधीच सांगितलंय, टेक दिस ॲज अ आपली गीता. आपलं CA फाउंडेशनचं बुक इज आर गीता. त्याच्यातनंच करायचं. अ डिस्ट्रीब्युटर ऑफ ॲपल ज्यूस हॅज 5000 बॉटल्स इन द स्टोअर that it wishes to distribute in a month. From experience, it is known that demand D in the number of bottles is given by D is equal to minus 2000 P square plus 2000 P plus 17,000. The price per bottle that will result zero inventory is. आता एक आपल्याला इक्वेशन दिलंय ज्याच्यात डिमांड D आहे आणि प्राइस P आहे. सो बेसिकली ऑप्शन वाइज त्यांनी सबस्टिट्यूट करून बघितले इन दिस पर्टिक्युलर इक्वेशन. आन्सर काय असला पाहिजे, LHS इक्वल टू RHS आलं की तुमचं करेक्ट झालं ऑप्शन. सो गिवन इक्वेशन मध्ये जर ए ऑप्शन सबस्टिट्यूट करून बघितलं तर 5000 आलं, जे त्यांनी ऑलरेडी दिलंय की द डिस्ट्रीब्युटर ॲपल ज्यूस हॅज 5000 बॉटल्स इन द स्टोअर. म्हणजे मॅच झालं, LHS इक्वल टू RHS झालं. सो ए इज द करेक्ट ऑप्शन फॉर द 11th वन. आता 12th ट्राय करता का जरा, मी न सांगता तुम्ही ट्राय करता. मग मी आय विल शो यू द आन्सर. वन रूट वन वन. सो बघा इथे काय दिलंय आपल्याला, लार्जर नंबर प्लस स्मॉलर नंबर मल्टिप्लाइड बाय लार्जर नंबर इज इक्वल टू 70 आणि लार्जर नंबर मायनस स्मॉलर नंबर मल्टिप्लाइड बाय द स्मॉलर नंबर इज 12. फर्स्ट ऑप्शन येणार नाहीये. जर L आणि S च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून बघितल्या तर LHS इक्वल टू RHS येत नाहीये. करेक्ट. सी करून बघा बरं, सी आहे का करेक्ट ऑप्शन. सो 7 रूट 12 इंटू 5 रूट 2. 7 रूट 2 इंटू 5 रूट 2. 7 5 35 इंटू 2 70. ऑप्शन सी आलं का.
आणि L minus S is 3 root 2, 3 root 2 into 3 root 2, 3 3 is 9, 9 into 2. ना 3 root 2 into 2 root 2 येत आहे म्हणजे 6 into 2, 12. So LHS equal to RHS. Option C is the correct option. हे conditions लिहून घ्या so that you can just substitute and solve. आता आपण एक 9वीची मेथड शिकणार आहोत जी आपण ऑलरेडी शिकलेली आहे 9th स्टँडर्ड मध्ये. नाही शिकायला पाहिजे तुम्ही, शिकली नसेल तर हा तुमचा प्रॉब्लेम आहे, बेस कच्चा आहे. आता क्यूबिक इक्वेशन्स आहेत नेक्स्ट जे आहेत ते. आता मला सांगा बरं क्यूबिक इक्वेशन म्हणजे काय? करेक्ट. We are not going to solve in this way. X cube minus 7x plus 6 है ना, is equal to 0. आता बघा हा, if this is a sum, आता इथे आधी मला सांगा which term is missing? Correct. ओके. आता क्यूब आहे, हा क्यूब आहे म्हणजे काय, 3 रूट्स असायला पाहिजेत, x raised to 3 आहे, 3 क्यूब्स असायला पाहिजेत. सो आता आपण काय करणार, आता आपण समजा x ची व्हॅल्यू जर 1 म्हणून सबस्टिट्यूट केली, करून बघा बरं तुम्हाला LHS इक्वल टू RHS येतोय का? That means this is one of the roots. हा मग आता काय करू, वन ऑफ द रूट्स ह्याचा अर्थ काय, ह्या पर्टिक्युलर ह्यानी जर आपण डिव्हाइड केलं, पॉलिनॉमियल डिव्हिजन, नीट बघा हा. आता एक्स क्यूबचा कोएफिशियंट काय आहे? 1, 0, -7 आणि 6 आणि 1 आपण बघितलं आत्ताच की LHS इक्वल टू RHS फुलफिल करतोय. सो 1 इज वन ऑफ द फॅक्टर्स. आता काय करायचं, हा जो नंबर आहे जो तसाचा तसा यू हॅव टू राईट इट डाऊन ओव्हर हियर. फॅक्टरायझेशनच आहे. सो आता व्हॉट इज 1 इंटू 1, आता या दोन्हीची मल्टिप्लिकेशन करायची. व्हॉट इज 1 इंटू 1, 1 प्लस 0 1, अगेन 1 इंटू 1 1, -7 प्लस 1 -6 इंटू -1 इंटू 1 म्हणजे आपल्याला ह्याचे फॅक्टर्स काय मिळाले, x -1 आणि आता हा फॅक्टर आपला सेकंड आहे म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, x² प्लस x -6. चला राईट इट डाऊन, राईट दिस मेथड डाऊन. आता ह्याचे फॅक्टर्स कसे पाडणार, +3x - 2x, बरोबर ना. सो x इंटू ब्रॅकेट x + 3 येणार. So I got 3 factors for this, x -1, x + 3, x -2. सो x च्या व्हॅल्यूज काय काय आल्या, 1, -3, 2. So we got 3 factors. Please write it down. याच मेथडनी सॉल्व करायचं, इझी जातं. +3x - 2x हवेत डोक्यात.
एक स्टेप मी मिस केली हितेश, की बरोबर तू तीच विचारतोस मला. हा असं कसं? बर, करू तुझा डाऊट क्लिअर. ही मिडल स्टेप आहे. x² प्लस 3x मायनस 2x प्लस 6 प्लस नाही -6. कुठनं आलं ते बरोबर आहे, तिकडनं आलं. करेक्ट हितेश. अरे हे मायनस आहे ना. आता बघ, या दोन्हीचे आपण जर हे केलं, ग्रुप केलं, तर x इंटू ब्रॅकेट x प्लस 3 आलं, -2 इंटू ब्रॅकेट x प्लस 3 आलं. हा 3 आणि 2 कुठनं आलं सांगते. आता हे बघ, हा काय क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, 6 आहे, -6. सो -6चे फॅक्टर्स आपण कसे पाडू शकतो? +3 आणि -2. दिसत नाहीये म्हणजे ते लांबचं दिसतंय ना, म्हणजे माझं अक्षर दिसत नाही. ओके, कळलं? सो प्लीज राईट इट डाऊन. ही स्टेप एक लिहून घ्या, ही मेथड. आणि मग आपण आय एक्सरसाइज पण आज कंप्लीट करून टाकू. आज आपला हा चॅप्टर कंप्लीट होणार आहे. नाही, मग मी काय करणार, ऑन फ्रायडे तुमचे आधी सगळे डाऊट्स क्लिअर करणार या ह्याचे, जे तुम्हाला पडले. आणि ॲडिशनल क्वेश्चन बँक नावाची गोष्ट आहे, बघितली का तुम्ही? त्याच्यात ॲडिशनल क्वेश्चन बँक असं काही दिलंय का? ते किती आहेत टोटल सम्स? 50 आहे. सो 20 होमवर्कला आता आज, आणि 30 होमवर्कला ऑन फ्रायडे. आणि मग आपण ते सगळं डिस्कस करू. पण 20 सम्स तुम्ही करून आणली पाहिजेत ॲडिशनल प्रॅक्टिस. सो आजचा होमवर्क काय आहे? ॲडिशनल क्वेश्चन्स मधले फर्स्ट 20. काय हो, मग आता तुम्हाला एक आयडिया सांगू का? आता 20 सम्स दिलेत. हां, 10 तू करायचे, 10 तू करायचे, आणि मग एक्सचेंज करा. कोणी असं करू शकता ना, की आता 30 करायचे. सो तू पहिले 10 कर, तू दुसरे 10 कर, तू तिसरे 10 कर, तू चौथे 10 कर, आणि यू कॅन शेअर. म्हणजे ह्यानी काय होईल, ही सगळी क्वेश्चन बँकचे सगळे आन्सर्स तुमच्याकडे राहतील. सो ॲट द एंड जेव्हा करायची वेळ येते तेव्हा तुम्हाला डाऊट येणार नाही कुठल्या ह्याच्यात राहणार. आणि ते फ्रॉम द स्टार्टिंग करायचंय आपण. करेक्ट, मॅथ्स इज लाईक दॅट. म्हणूनच मी सारखं म्हणते, ईच अँड एव्हरी सम सॉल्व करा. पण तुला माहितीये का, माझ्या मागच्या बॅचचा रिझल्ट खूप चांगला आलाय मॅथ्स मध्ये. तीच तुमची सगळे क्लिअर झालेत मॅथ्स. मग दॅट शोज की एव्हरीडे सम्स करून, म्हणजे आपण काय काय केलं जे क्लासमध्ये, तेवढ्या ह्याच्यावर पण लोक पास झाली. म्हणजे बघा, सो हे जर तुम्ही एक्स्ट्रा सांगितलेलं मी केलं तर यू विल स्कोर व्हेरी वेल इन मॅथ्स, आय गॅरंटी. चला, झालं लिहून? हे सगळं लिहून घेतलं? प्रज्ञा, तिच्याकडे बघू नको, स्वतःचा स्वतः अभ्यास कर. तुझ्याकडनं मला खूप होप्स आहेत. मी आत्ताच सांगते तुला, लाईव्ह लेक्चर मध्ये. कळलं का? ओके, सो आता आपण जाऊया डायरेक्टली एक्सरसाइज आयला. ही मेथड कळली आहे ना आत्ता मी सांगितलेली? अरे हो म्हणा. सगळे कसे असे मरगळलेले असे का झालेत आज? सगळे आले नाहीत म्हणून का?
तुमचा लॉ झालं नाही का? आता आहे ना solution of cubic equation. इथे पण सबस्टिट्यूट केलं तर चालेल. नाही, मला माझ्या मेथडनीच करायला, ह्या मेथडनीच करायला. आधी 1 घालून बघितला, एक्सची व्हॅल्यू 1, LHS इक्वल टू RHS आली. दॅट मीन्स x मायनस 1 इज वन ऑफ द फॅक्टर्स. मग 1नी डिव्हाइड केलं, सो हा नंबर असाच्या असा लिहितो आपण. 1 इंटू 1 इज 1, -6 प्लस 1 इज -5, -5 इंटू 1 इज -5, सो 11 minus 5 is 6, 6 into 1 is +6. So हे झालं 0. कळालं नाही का ते रोवायचं डायरेक्ट चेक करायचं. कारण बाकीच्या पेक्षा वर हे लिहायचं आणि करायचं ॲक्च्युअल. हो गा, म्हणजे वेळ जाणारच आहे. मग ह्याच्यात तुम्हाला एका ह्याच्यातच यू गेट ऑल द आन्सर्स. तुम्हाला सर्च करत बसावं लागत नाही. So I will recommend you this particular method only for this type of sums. चला सेकंड. सो सेकंड वाला आता प्रज्ञा सांगणार आहे, थर्ड वालं तू सांगणार आहेस, फोर्थ वालं हितेश, फिफ्थ वालं समृद्धी. चला कम ऑन. भावना कुठे गेली? आज आली नाही. भावना आली नाही. अजून कोण? प्रिया आली नाही. हा ऑनलाईन आहेत. लेट मी सी ऑनलाईन किती आहेत. हो चला चला प्रज्ञा, सेकंडचा आन्सर. आय एम वेटिंग. प्लीज टेल मी द आन्सर्स. ऑनलाईन स्टुडंट्सनी पण आन्सर्स मला इथे सांगितली तर आय वुड लव इट. So tell me the answer for the second, third and fourth sums. Come on. Online students, please tell me the answers. So first answer काय आलं? 1, 2, 3 म्हणजे ऑप्शन बी आलं का? ऑप्शन बी. ओके, आता सेकंडचा आन्सर मला प्रज्ञा सांगणार आहे. I'll give you 5 minutes to solve. Come on. आन्सर बी आहे. For the second one, म्हणजे काय काय आले? -1 1 -1 1 -2. Let us check. गुड. सो ऑप्शन बी म्हणालीस. सेकंडचा पण आन्सर आहे ऑप्शन बी. कारण x² - 1चं आपल्याला माहिती आहे, x+1 इंटू x - 1 विल गिव्ह यू x² - 1. येस. आता थर्डचं तू सांगणार आहेस ना? तू फोर्थ आहे, ती थर्ड सांगणार. x -4 डिफिकल्ट आहे. x -4 आणि x+5 आर द फॅक्टर्स ऑफ LHS ऑफ द इक्वेशन. फॅक्टर्स आहेत म्हणजे ह्या तिन्हीची मल्टिप्लिकेशन विल गिव्ह यू द आन्सर. ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस वन. x इंटू x -4 इंटू x+5 इज इक्वल टू 0. फॅक्टर्सची मल्टिप्लिकेशन विल गिव्ह यू द cubic equation. आता फोर्थ ऑप्शन बी आलंय. x³ x² -2x -x plus 1. करेक्ट.
सो 1 -1 आणि -5/3 असं आलंय का? फोर्थचा आन्सर बी आहे. आता ह्याच्यात त्यांनी कॉमन घेतलंय बरं का, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सारखं सॉल्व्ह केलेलं नाहीये. प्लीज अंडरस्टँड. ह्या दोन्हीमध्ये कॉमन काय आलं? x². हां, सो इन ब्रॅकेट आलं 3x + 5 आणि ह्या दोन्हीमध्ये कॉमन काय आलं? -1. म्हणून ते असे दोन ब्रॅकेट्स फॉर्म झाले. आणि x² - 1 कॅन बी रिटन ॲज x + 1 × x - 1. समृद्धी 5वं सांगणार, 5th वालं. चला ट्राय करा. ऑनलाईन स्टुडंट्स, आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर्स. बघा, 5thचं त्यांनी आधी 1 व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून बघितली. दॅट इज नॉट अ फॅक्टर, कारण LHS = RHS नाही आलं. आता ऑड पॉवर्स आणि इव्हन पॉवर्स त्यांनी म्हटलंय. ऑड पॉवर्सचे जे दोन कोइफिशियंट्स आहेत, दॅट इज +1 आणि -21, त्याचा आन्सर आलं -20. इव्हन पॉवर्स जे आहेत म्हणजे +7 आणि -27, ह्याचा पण आन्सर आलं -20. सो दॅट मीन्स x + 1 इज अ फॅक्टर. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपण इथे -1 म्हणून घेणार आणि मग सॉल्व इट लाईक अ क्वाड्रॅटिक. प्लीज राईट इट डाऊन. हे सम प्लीज लिहून घ्या. हे लिहून घेतलं सगळ्यांनी? लिहून घ्या. टोटल 12 आहेत ना याच्यात? 10च आहेत? आता 5च राहिलेत. ओके. कुठे आले आहेत सगळे तुझे मित्र मैत्रिणी? आलेच नाही आहेत. कसं काय डिस्कशन करायचं? कोणीच नाही ऑनलाईन. पण कोणी आले नाही आहेत. बघा, 6चं आन्सर हे आलं का? म्हणजे +1 -1 आणि +or-1 असे दोन व्हॅल्यू झाल्या. सो -1 -1 1. ऑप्शन A is the correct option. सर A आणि B पण येतात फॉर द 6th one का? आधी 7th one बघून घ्या. C पण येतात आणि D पण येतात. ऑल ऑप्शन्स येतात. 6 वर ABCD. अरे 1 सबस्टिट्यूट होतो, मग -1 पण होतं, मग सगळे झाले. ओके, 7चं आहे ऑप्शन D. बघा, x³ + x² - 20x. सो कॉमन घेतला x फ्रॉम ऑल. सो x² + x - 20 म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म झालं. सो x will have 3 values
x इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू +4 आणि x इज इक्वल टू -5. हे बघा असं आलं. B option is the correct option for the 8th one. C -9 -1. 8चं नाही आहे. जसं आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे, इक्वेशन्समध्ये वेगवेगळे सेट ऑफ व्हॅल्यूज येऊ शकतात आन्सर्स. सो डी करेक्ट ऑप्शन आहे. ओके, चला आता 9th करूया. करा 9th वाला आणि 10th वाला पण करा आणि मला आन्सर्स सांगा. चला दो ऑप्शन है ए एंड सी, बोथ आर करेक्ट. सॉरी, ए ही आ रहा है मुझे, क्योंकि +4 आ रहा है ना. आणि लास्टचा आन्सर सांगा आता, 10th सम, अँड देन वी विल स्टॉप हिअर फॉर टुडे. चला ऑनलाईन स्टुडंट्स, प्लीज टेल मी द आन्सर फॉर द 10th वन. -2 आणि ±1/2 असं ऑप्शन आहे का 9th मध्ये? फोर -1 आणि 2च येत आहे ऑप्शन. ए ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. यालाच पाहिजे, तिन्ही ऑप्शन्स करायला पाहिजे. 4 चा स्क्वेअर 16, 16 into 83. 120. आ गया 800. And again -2. आगे वो इक्वल टू 09. चला झालं. 2x plus 3. क्वेश्चन बघना, एक जो इक्वेशन आहे तो then the value of 2x plus 3 is given. सो x ची व्हॅल्यू आल्यावर तुम्हाला ती सबस्टिट्यूट करावी लागेल इंटू 2x + 3 टू गेट द आन्सर. value of 2x plus 3 पाहिजे. सो आधी इक्वेशनची व्हॅल्यू आली, असंच करा सॉल्व. डू इट इन दिस वे. मी म्हटलं ना, ह्याच मेथडनी सॉल्व करा, एव्हरी टाइम सबस्टिट्यूशननी करू नका, तुम्हाला डायरेक्ट आन्सर मिळतं. प्लीज राईट इट डाऊन. नको, राईट इट डाऊन. हाताखालून घाल. तू म्हणलास ना सोहमचं मी बघितलंय. नाही नाही, डू इट. चला हितेश. झालं लिहून आधीचं?
4 -1 आणि 2 करेक्ट. 10th 10चं पण हे आहे. झालं समृद्धी, तू पण लिहून घेतलंस तरी चालेल. लिहून घ्यायचं असेल तर राईट इट डाऊन. A is the option for the 9th one and 10th one both. So here we come to an end of this particular chapter number 2. Done. Okay. So आता मी होमवर्क ऑलरेडी सांगितलं आहे. काय होमवर्क आहे? फर्स्ट 20 सम्स फ्रॉम ॲडिशनल क्वेश्चन बँक आणि मला फ्रायडेला दाखवायचं. आय विल चेक. Okay, so we will stop here for today. Bye bye.